नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 17 फेब्रुवारी 2013 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील संशोधन अभियोग्यता अर्थात रिसर्च ॲप्टिट्यूड या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. कल्पनेप्रमाणे हे ज्ञानाला लागू पडत नाही. नॉलेज अनलाईक बिलीफ रेफर टू. ऑप्शन क्रमांक ए मूल्ये व्हॅल्यूज. ऑप्शन क्रमांक बी दृष्टिकोन परसेप्शन्स. ऑप्शन क्रमांक सी तथ्ये फॅक्ट्स. ऑप्शन क्रमांक डी मिथके मिथ्स. तर कल्पनेप्रमाणे ज्ञानाला तथ्ये लागू पडत नाहीत, फॅक्ट्स. पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न. प्रश्न 8. शास्त्राचे एक प्रमुख ध्येय आहे. वन ऑफ द मेन एम्स ऑफ सायन्स इज. पर्याय क्रमांक ए मन वळवणे पर्स्युएशन. पर्याय क्रमांक बी भाकीत करणे प्रिडिक्शन. पर्याय क्रमांक सी भूतकाळ जाणणे पोस्टडिक्शन. आणि पर्याय क्रमांक डी सुस्पष्ट करणे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भाकीत करणे प्रिडिक्शन. शास्त्राचे मुख्य ध्येय आहे की भाकीत करणे. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. ज्या टप्प्यावर संशोधक आपली निरीक्षणे नोंदवते तो टप्पा म्हणजे. द स्टेज ॲट विच द रिसर्चर मेक्स हिज ऑर हर ऑब्झर्वेशन्स अँड रेकॉर्ड्स देम इज कॉल्ड ॲज. पर्याय क्रमांक ए माहितीचे मापन डेटा मेजरमेंट. पर्याय क्रमांक बी माहितीचे विश्लेषण डेटा ॲनालिसिस. पर्याय क्रमांक सी माहितीचे संस्करण डेटा प्रोसेसिंग. आणि पर्याय क्रमांक डी माहितीचे संकलन डेटा कलेक्शन. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी माहितीचे संकलन डेटा कलेक्शन. की ज्या टप्प्यावर संशोधक आपली निरीक्षणे नोंदवतो तो टप्पा म्हणजे माहितीचे संकलन होय. माहितीचे संकलन करण्यासाठी मुलाखत प्रश्नावली अनुसूची इत्यादी साधनांचा वापर संशोधकाकडून होतो. या साधनाद्वारे माहिती गोळा करताना संशोधकाला निरीक्षणे नोंदवावी लागतात. पुढील प्रश्न. परस्पर संबंध असलेल्या संकल्पनांचा समूह व्याख्या आणि सिद्धांत यांच्या योगे एखाद्या घटनेचा पद्धतशीर विचार मांडणे म्हणजे अ सेट ऑफ interrelated concepts, definition and propositions that present a systematic view of phenomena by specifying relations among variable is called. पर्याय क्रमांक ए कार्यप्रणाली प्रोसिजर. पर्याय क्रमांक बी सिद्धांत अर्थात थेरी. पर्याय क्रमांक सी पद्धत मेथड. आणि पर्याय क्रमांक डी कार्य कारण भाव. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिद्धांत अर्थात थेरी. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. संशोधन सुरू करण्यापूर्वी उपलब्ध असलेले साहित्य चिकित्सकपणे आणि व्यापक स्वरूपात वाचणे याला काय म्हणतात? ॲन exhaustive and critical reading of available literature on the research topic prior to its investigation is called as. पर्याय क्रमांक ए साहित्य संशोधन रिसर्चिंग अ लिटरेचर. पर्याय क्रमांक बी साहित्य परीक्षण रिव्ह्यू ऑफ लिटरेचर.
पर्याय क्रमांक सी साहित्य मूल्यांकन असेसमेंट ऑफ लिटरेचर आणि पर्याय क्रमांक डी साहित्य वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ लिटरेचर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी साहित्य परीक्षण रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. पुढील प्रश्न पाहूया. फोकस ग्रुप डिस्कशनमध्ये साधारणपणे टिंबटिंब लोक सहभागी होतात. ए फोकस ग्रुप डिस्कशन इन्क्लूड्स अबाउट पार्टिसिपंट्स. पर्याय क्रमांक ए 6 ते 8, पर्याय क्रमांक 2 22 ते 26, पर्याय क्रमांक सी 2 ते 4 आणि पर्याय क्रमांक डी 10 ते 15. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 6 ते 8. की फोकस ग्रुप डिस्कशन करायचं असेल तर साधारणपणे 6 ते 8 लोक सहभागी होतात. तर हे होते 2013 फेब्रुवारी या सेट परीक्षेमधील संशोधन अभियोग्यता या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. धन्यवाद.